नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहेत. टी 2025चा निकाल तर लागला आहे मित्रांनो, बरोबर. निकाल लागलेला आहेत आणि तुम्ही त्याचे जे मार्कशीट आहेत, तुमचा जो रिझल्ट आहे, बरोबर, तो रिझल्ट तुम्ही पोर्टलवरनं डाउनलोड पण केला आहे, बरोबर. पण आता त्याचं जे प्रमाणपत्र आहेत, जे सर्टिफिकेट आहेत, ते तुम्हाला कुठे मिळेल? ते वेबसाईटला मिळतं का? पोर्टलला मिळतं का? की आपल्याला कुठे जायला लागतं ते प्रमाणपत्र घेण्यासाठी? तसेच ते कधी मिळतं? कुठे मिळतं ते तर आहेत, पण ते कधी मिळतं? किंवा यावर्षी डिजिलॉकरवर ते मिळणार आहे का? आणि आपण त्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पण बघणार आहोत. जर ते डिजिलॉकरवर मिळत असेल किंवा नसेल, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर मग ते डिजिलॉकरवर नाही मिळत, तर मग ते कुठे मिळणार आहेत? त्याची आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत. आणि ते डिजिलॉकरवर पण अवेलेबल होईल का? त्याचं त्याचं जे उत्तर आहेत, आपल्याला जे महाराष्ट्र शासनाने जे उत्तर दिलेलं आहे, तेही आपण बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला डिजिलॉकरवर ते कधी मिळणार, काय मिळणार किंवा त्याची जी प्रोसेस आहे त्याच्यात जर काही प्रॉब्लेम आले किंवा कधी अ, प्रमाणपत्र मिळायला कधी स्टार्ट होणार आहे, हे सगळे जर अपडेट हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळत राहतील. आपण ते आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी अपडेट देणार आहोत. चला, तर सगळ्यात पहिलं बघूया की टी टी प्रमाणपत्र कुठे मिळते, ते कधी मिळते आणि ते यावर्षी डिजिलॉकरवर मिळणार आहेत की नाही. चला, आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूया. सगळ्यात पहिलं तर हे जे प्रमाणपत्र असतं, टी ई टी जे प्रमाणपत्र असतं, ते कुठे मिळतं? तर बघूया की आपण ज्या जिल्ह्यामधून किंवा जिल्ह्यातून टी ई टी परीक्षा दिली आहे, त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद ऑफिस, म्हणजे जे काही तुमचं जिल्हा परिषदचं जे शिक्षण विभाग आहेत, जिल्हा परिषदचं ऑफिस जे जिल्ह्याच्या ठिकाणी, त्यामध्ये जे शिक्षण विभाग असतं, तिथे आपल्याला हे टी ई टी प्रमाणपत्र मिळत असते. तर आता बघा मित्रांनो, की जर सपोज तुम्ही, एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला, जर सपोज तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून असाल, बरोबर, पण तुम्ही एक्झाम दिली ती पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामधून, तर तुमचं जे टी ई टीचं प्रमाणपत्र भेटणार आहे, ते तुम्हाला पुणे जिल्ह्यातच भेटेल, कारण की तुम्ही एक्झाम ही पुणे जिल्ह्यातून दिलेली आहे. म्हणून तुमचं जे सर्टिफिकेट मिळणार आहेत किंवा जे प्रमाणपत्र मिळणार आहेत, ते तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा परिषदचे शिक्षण विभाग आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला ते टी ई टीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. तर बघा, इतर जिल्ह्यात किंवा ऑनलाईन पोर्टलवर सध्या प्रमाणपत्र मिळत नाही. सध्या मिळत नाहीयेत. बरोबर आहे. आत्तापर्यंत जे काही प्रमाणपत्र देत आलेत आत्तापर्यंतचे जे, ते ऑनलाईन पोर्टलवर कुठे त्यांनी अवेलेबल नव्हते केलेले. तुमचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र 2 वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आत्ता जे तुम्हाला मिळाले रिझल्ट लागल्यानंतर, ते तुमचं मार्कशीट आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून प्रमाणपत्र पण मिळत असतं. टी-ई-टी पासचं प्रमाणपत्र मिळत असतं. आपण त्या प्रमाणपत्राबद्दल बोलत आहोत. तर इथं म्हटलेलं बघा, इतर जिल्ह्यात किंवा ऑनलाईन पोर्टलवर ते अवेलेबल नाही. मग आता सपोज तुम्ही नाशिक जिल्ह्यातले आहात, पण तुम्ही काही कारणास्तव पुणे जिल्ह्यामध्ये एक्झाम दिली, तर तुम्हाला पुणे जिल्ह्याच्याच झेड-पीमध्ये शिक्षण विभागामध्ये ते मिळेल. ते तुम्हाला नाशिक येथे जाऊन भेटणार नाही मित्रांनो, किंवा कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भेटणार नाही. आणि अजून तरी ऑनलाईन पोर्टलवर त्यांनी त्यांचं अवेलेबल केलेलं नाही आहे. प्रमाणपत्र आहे ते ऑनलाईन पोर्टलवर तरी नाही आहेत. तर जे प्रमाणपत्र आहे ते अजून तरी आत्तापर्यंत ऑफलाईन पद्धतीने दिले गेलेले आहेत. आता ह्यावेळेस काही चेंज होतो का ते आपल्याला बघायचं आहे. तो पुढे मी एक तुम्हाला पॉईंट सांगणार आहे. चला पुढे जाऊया. तर कुठे मिळते हे तुम्ही क्लिअर झालेले आहात. आता पुढे बघूया आपण की हे प्रमाणपत्र कधी मिळते. बघा, हे प्रमाणपत्र मिळण्याचं कधी, आता तुमचा रिझल्ट तर लागलाय, तुम्हाला मार्कशीट तर मिळाले, बरोबर. तर बघूया आपण, टी ई टी निकालानंतर लगेच प्रमाणपत्र मिळत नाही, म्हणजे इमिजिएटली तुम्हाला जसं मार्कशीट मिळालंय तसं मिळत नाही. साधारणपणे निकालानंतर 2 ते 5 महिने घेत असतात. म्हणजे मागचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार 2 ते 5 महिने लागतात हे टी ई टीचं जे काही प्रमाणपत्र आहे ते मिळण्यासाठी. कदाचित आता लवकरही देऊ शकतात. यावेळेसचं जरा फास्ट चालू आहे असं समजूया आपण, बऱ्याचशा प्रोसेस चालू आहेत. तर कदाचित लवकरही मिळू शकेल ते. पण साधारणतः 2 ते 5 महिने याला लागतातच मित्रांनो. ओके. पुढे आहेत की झेडपी कार्यालयाकडून अधिकृत सूचना आल्यानंतर हे प्रमाणपत्राचे वाटप सुरू होणार आहे. तर ते मी आपल्या यूट्यूब चॅनलला त्याची लगेच अपडेट देणार आहे. जेव्हाही आपल्याला ती अधिकृत सूचना मिळेल की प्रमाणपत्र वाटप सुरू झालेले आहेत, तर मी आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला लगेच अपडेट देईन. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि लगेच कळेल मित्रांनो.
चला, तर आपल्याला हे कळालं की ते कधी मिळतं, साधारणतः 2 ते 5 महिन्याचा कालावधी लागतो त्याला. पुढे बघूया की आता तुम्ही सपोज गेलेत, आता झेडपी ऑफिसला गेले शिक्षण विभागामध्ये, पण तिथे जाताना तुम्हाला काय घेऊन जायचं ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कुठले कागदपत्र तुम्हाला ते प्रमाणपत्र घेण्यासाठी लागतात, बरोबर. प्रमाणपत्र देणार आहे, त्याच्यामुळे ते पण व्हॅलिडेट करणार आहे की बाबा आपण राईट कॅन्डिडेटच्या हातात तर ते प्रमाणपत्र देतोय ना, कुणी चुकीचा व्यक्ती तर घेऊन जात नाहीये ना. तर त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र बघा. काही वेळेस हे मी सगळे एक्सपिरियन्स काढून ते डॉक्युमेंट्सची लिस्ट इथं दिलेली आहेत, की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कधी काय काय मागितलं होतं. तर त्यानुसार हे सगळे केलेले आहेत. मे बी काही लागू शकतात, नाही लागू शकत. पण आपण सोबत जाताना घेऊन जायचे ते सगळे डॉक्युमेंट, जेणेकरून आपल्याला तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम नको. कारण सगळेच विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात असं नाही मित्रांनो. खूप गावागावातून, दूर-दूरून 100-100, 200-200 किलोमीटरवरती आपला जिल्हा असतो आणि तिथं आपण जातो. आणि त्यावेळेस जर आपलं एखादं डॉक्युमेंट राहिलं, तर काही प्रॉब्लेम नको. म्हणून मी ते सगळे डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहेत. तर ती बघूया काय-काय आहे. तर तुमचं जे शैक्षणिक मार्कशीट वगैरे असतात आपल्याकडे, त्याच्या झेरॉक्स कॉपी पण ठेवा, ओरिजिनल पे ठेवा. आधार कार्ड ठेवा तुमच्या सोबत. ऑनलाईन डाउनलोड केलेला जो आत्ता टी-ई-टीचा जो रिझल्ट आहे, आत्ता जो 2-3 दिवसापूर्वी आपल्याला मिळाला आहे, त्याला आपण स्कोर कार्ड किंवा रिझल्ट किंवा मार्कशीट म्हणतो. त्याची एक प्रिंट काढून घ्या आपल्याकडे. कलर पण ठेवा, एक झेरॉक्स पण ठेवा त्याची, ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यात टी-ई-टी ॲप्लिकेशन बघा, तुम्ही जो फॉर्म भरलेला होता, तो टी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म पण सोबत ठेवायचा आहे तुम्हाला. तुम्ही जर कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट जर असेल तुमचं कॅटेगरी, तर ते पण सोबत ठेवा. त्याची व्हॅलिडिटी वगैरे सोबत ठेवा. एन-सी-एल सोबत ठेवा. पासपोर्ट साईज एखाद 2 फोटो सोबत ठेवा. ओके. आणि हे सगळे ओरिजिनल आणि झेरॉक्स यांचे सोबत ठेवायचे आहेत. प्लस तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा जिल्ह्याच्या ऑफिसला जातात, हे तुम्हाला ऑफलाईन घेण्याचं सांगतोय मी. जर ऑनलाईन आलं पुढे तर ते पण बघूया. जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे डॉक्युमेंट ते घेऊन जायचेच आहेत. पण तिथे तुम्हाला एक फॉर्म पण दिला जातो. त्याला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतात ते लोकं. तिथे एक ॲप्लिकेशन फॉर्म पण असतो. तो फॉर्म आपल्याला फिलअप करायचा असतो. तो फॉर्म आणि हे सगळे डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड लागतील, त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट सांगेल की यावेळेस कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही आता रेडी ठेवा आणि तो एक ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे, जो आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी भेटतो. तो ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला त्यांना द्यायचा असतो. त्याला हे डॉक्युमेंट अटॅच करायचे असतात आणि त्यांना तो फॉर्म तिथे सबमिट करायचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला त्या शिक्षण विभागाकडनं तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र मिळतं विद्यार्थी मित्रांनो. चला, पुढचा पॉईंट बघूया आपण. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, डिजी लॉकरवर टी-ई-टी प्रमाणपत्र मिळणार का? मिळायलाच पाहिजे. आत्तापर्यंत असं मिळत नव्हतं डिजी लॉकरवरती. इथून मागे जे झालं ते ऑफलाईन घेऊन जायला लागायचं. म्हणजे आपल्याला तिथे जाऊन ते टी-ई-टीचं प्रमाणपत्र घ्यायला लागायचं. पण आता एक महत्त्वाची एक सूचना आलेली होती, मध्ये एक अपडेट आलेला होता, की परीक्षा परिषदेने यापूर्वी पत्रकाद्वारे माहिती दिली होती, की टी-ई-टी प्रमाणपत्रासाठी डिजी लॉकरचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिजी लॉकरचा पर्याय अजून तरी दिलेला नाहीये. ह्या नोटिफिकेशननंतर त्यांचं अजून काही याच्यावरती अपडेट आलं नव्हतं. पण मला असं वाटतंय, की ह्यावेळेस त्यांनी डिजी लॉकरचा पर्याय देतील. कारण ही खूप सोपी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला घर बसल्या 2 मिनिटात तुमचं डिजी लॉकरवरनं तुम्हाला टी-ई-टीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. एवढं सगळं जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि ऑफलाईन ते काढा आणि प्रत्येकाला पॉसिबल नाही होत एवढ्या लांबून ट्रॅव्हल करायचं आणि घ्यायचं. तर हे खूप सोपं आहे आणि प्रत्येक एक्झामला आता हे डिजी लॉकरवरतीच अवेलेबल राहायला लागले. आणि ते आयडियली आता ह्या वेळेस हवं असायला पाहिजे. पण त्याच्याबद्दल जो काही जी-आर येईल किंवा नोटिफिकेशन येईल, त्याचं मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत लगेच नोटिफिकेशन देणार आहे, लगेच अपडेट देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला ॲटलिस्ट सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. जेणेकरून याच्याबद्दल काही अपडेट आली की ती तुम्हाला लगेच मिळेल विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटली आपली इन्फॉर्मेशन? आवडली असेल तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.